हाय हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आमच्याबरोबर आहेत हवेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे उमेदवार श्री सुदर्शन भाऊ चौधरी आणि श्री शंकर भाऊ बडेकर. तर आज आपण त्यांची थोडीशी प्रतिक्रिया घेतोय. तर काय वाटतंय तुम्हाला की तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं पुढचं विजन काय असेल किंवा काय अजेंडा असेल तुमचा? खरं तर आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो याला एक डेव्हलपमेंटची पार्टी म्हणतात. विकासाचं काम करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि मग या पंचायत समिती गणामधले अनेक वेगवेगळे विषय, मग पर्यावरणाचे विषय असतील, खऱ्या अर्थाने मी स्वच्छता अभियान सुद्धा पुढे घेऊन जाणार आहे. पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी करणार आहोत. पूर्ण गाव हे आम्ही डिजिटल माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या प्रत्येक योजना अंत्योदयापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. त्याच्याबरोबर गाव वायफाय करणे, वाड्यावसरचे रस्ते, ड्रेनेज लाईन, ज्या मूलभूत सोयी ते विकासात मदत करणार. आणि त्याच्या पुढे जाऊन अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा ह्या पूर्ण स्मार्ट करणार आहोत. आणि हे गाव आता निमशहरी भागातलं असल्यामुळे तिथले वेगवेगळे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही आता एक आरोग्य कार्ड आणलेले, त्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही दरवर्षी त्यांचं आरोग्य तपासणी, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम, त्यांच्यासाठी रेल्वे, बस, STचे पास आणि त्याला जीवनावश्यक ज्या उपयोगी वस्तू पुढं लागणार त्या सर्व आम्ही त्या कार्डच्या माध्यमातून देणार आहोत. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचे आम्ही शंकरराव बडेकर असेल किंवा आम्ही असेल, हे पूर्ण उरुळी कांचन आत्ताच आम्ही आता फोटो व्हिडिओ शूट करणार आहोत. आणि आम्ही 5 वर्षानंतर आम्ही काय काय केले हे सुद्धा तुम्हाला पुढच्या काळामध्ये 100% दिसणार आहे. ओके, सो हे खरंच खूप गरजेचं आहे, कारण गावाकडील भागात की या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पण थोड्याशा म्हणजे कमी आहेत. सो त्या मिळणे लोकांना हे खूप गरजेचं आहे. तर तुमचं काय मत आहे यावर? मी शंकर बडेकर. मला जे मायबाप जनतेने ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष कसं काम करण्याची संधी दिली, मी त्यांचा खूप ऋणी आहे. आणि तसेच मी आत्ता मला हे जी 5 गावं आहेत त्या 5 गावांमध्ये मला आत्ता काम करण्याची संधी हे मायबाप जनतेने दिली, तर मी खूप त्यांचा ऋणीच राहणार आहे. आणि मी त्याच पद्धतीमध्ये माझे जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील, माझे बांधव असतील, शेतकरी वर्ग असेल, त्यांच्या ज्या काय मूलभूत गरजा असतील, ज्या काय अडचणी असतील, मी त्यांना सतर्क त्यांच्या सहकार्यासाठी सतर्क राहणार आहे. आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टी असतील तर मी 100% त्या पूर्ण करायचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुमच्या प्रचारकांना? 2 दिवसावर मतदान आलेलं आहे, तर काय प्रतिसाद आहे तुमचा? तुम्हाला काय वाटतं? खरं तर ही निवडणूक लोकांनीच आता हातात घेतलेली. लोकांना विकासाला मत द्यायचंय, कामाच्या माणसाला मत द्यायचंय. त्याच्यामुळे लोक पक्षापेक्षा माणूस पाहतात. विकास कोण करणार हे दिसतंय. केंद्रामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मुख्यमंत्री आपला आहे. त्याच्यामुळे विकासाची गंगा जर आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीकडेच लोकांचं जाण्याचा आता 100% मानस झालाय. आणि ही जनतेची निवडणूक आता जनतेने हातात घेतली. हो, नक्कीच. तर माझं पण सगळ्या मतदार वर्गाला आव्हान आहे की सगळ्यांनी विकासाचं सुदर्शन चक्र फिरवा आणि विकासाला मत करा. आणि जय शिवशंकर. जय श्रीराम.